यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी प्रकल्पाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या हॉस्टेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळलेली आहे। विद्यार्थ्यांना व्यवस्थित जेवण मिळत नसल्याची ओरडसुद्धा या ठिकाणी होत आहे। अनेक विद्यार्थ्यांना अंडी असेल किंवा या ठिकाणी जे नॉनव्हेज असेल ह्या ठिकाणी व्यवस्थित मिळत नसल्याचा आरोपसुद्धा या ठिकाणी दिसत आहे। तर थेट आमदारांनी या ठिकाणी जे आहे ते जेवण करून पाहिलेलं आहे, तिचा दर्जासुद्धा खालावला असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। या संदर्भात बोलण्याकरिता थेट या हॉस्टेलमध्ये शिकणारे जे आहेत, या हॉस्टेलमध्ये थांबणारे विद्यार्थी आपल्यासोबत आहे। काय नेमका या ठिकाणी परिस्थिती आहे हे सांगण्यात येते की विद्यार्थी तुम्हाला जेवण व्यवस्थित मिळत नाही, काय सांगशील? सर, वसतिगृहामध्ये सर जेवणाची दर्जा अतिशय खालावलेली आहे। सर, वसतिगृहामध्ये DBT वाढ होऊनही सुद्धा आम्ही आंदोलन केलं सर DBT वाढीसाठी, तरीसुद्धा त्याचा जेवणाचा दर्जा अतिशय म्हणजे खालावलेला आहे सर। तरी सर इथले कर्मचारी लोक यावर दुर्लक्षित करतात सर नेहमीच। सांगण्यात येते की 2022 पासून या ठिकाणी जे आहेत जेवणाची दर्जा खालावलेली आहे। व्यवस्थित भाज्या मिळत नाही, अंडी मिळत नाही आणि नॉनव्हेजसुद्धा मिळत नाही, काय परिस्थिती आहे? तर 2022पर्यंत आमच्या वसतिगृहामध्ये 2 भाज्या राहत होते, भात पोळी वरण भाजी अशी जेवणाची म्हणजे मेन्यू होतं सर। पण आता ते बदलून टाकण्यात आलेलं आहे सर। ॲटोमॅटिकच ठेकेदारांना म्हटलं तर ते म्हणतात महागाई वाढलेली आहे, त्यानुसार तुमचे पैसे मिळत नाही। त्याकरिता आम्ही आंदोलनही केलं सर। आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर पेटलं होतं सर। त्याच्यानं आमची DBT वाढ झाली, पण आमच्या तालुका स्तरावर आमच्या वसतिगृहामध्ये कोणताही बदल झालेला नाही सर। जिल्हा स्तरावर झालेला आहे सर, पण आमच्या वसतिगृहावर आतापर्यंत बदल झालेला नाही कुठल्या प्रकारे। काय या ठिकाणी फळं कशा दर्जाची मिळते? अंडी तू सांगत होता का मागील वर्षी मिळत होती, यावर्षी मिळत नाही आणि या ठिकाणी नॉनव्हेजचा दर्जासुद्धा खालावलेला आहे। काय या संदर्भात सविस्तर सांगशील? सर, फ्रूट जर आपण बघतो म्हटलं तर फ्रूट सर एकदम कनिष्ठ प्रकारचे फ्रूट आणतात, जे म्हणजे 3rd क्लासचे असतात, एकदम चांगले पण आणत नाही सर। आणि अंड्याचं कसं आहे सर, यावर्षी आत्तापर्यंत अंडा भेटलाच नाही सर। एका विद्यार्थ्याला आत्तापर्यंत अंडा भेटला नाही आणि नॉनव्हेज नाही का एकदम कनिष्ठ प्रकारचं नॉनव्हेज असते सर इथं। काय मागणी आहे तुझी सरकारकडे? एकीकडे पाहिलं तर या ठिकाणी आदिवासी मंत्री यवतमाळ जिल्ह्याचे आहे आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये हा प्रकरण घडतोय, काय सांगशील? सर, आम्ही जेव्हा आंदोलन केले होते तेव्हा अशोक उईके साहेब आपले आदिवासी विकास मंत्री ते येऊन आमच्या आंदोलनाला पाणी पाजून आम्हाला शांत केले होते सर। पण आम्हाला त्यांच्यावर भरोसा होता सर, त्यांनी आमचं म्हणजे DBT वाढ करून दिली सर। पण जिल्हा स्तरावर पूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रभर DBT वाढ झाली, पण आमच्या वसतिगृहावर सांगण्यात बी येत नाही सर की DBT वाढ झाली आहे बा तुमची म्हणून नेमकं, आणि तुम्हाला या प्रकारचं चांगलं मेन्यू बनवा, तुम्ही चांगलं जेवण खा, असं कोणीच म्हणत नाही सर, आम्हाला सांगतसुद्धा नाही सर। काय मागणी आहे तुझी? तर माझी मागणी एवढीच आहे, आम्हाला गव्हर्नमेंटकडून जे फंड भेटतो, DBT भेटते आणि ठेकेदाराला जो पैसा भेटतो, त्या पैशाच्या हिशोबानं आम्हाला चांगल्या पद्धतीचं जेवण इथं भेटलं पाहिजे सर। ही मागणी आहे सर आमची। नक्की एकंदरीत पाहिले तर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा ह्या वसतिगृहामध्ये निकृष्ट जेवण या ठिकाणी मिळते। अंडे मिळत नाही, नॉनव्हेज मिळत नाही, जी 2 प्रकारची भाजी मिळत होती ती आता एकच भाजी मिळते, असं सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये ह्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळेल का? संबंधित ठेकेदारावर कारवाई होतील का? हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।